नमस्कार, मी निरंजन. तुम्हाला पहिल्यांदा एक फोटो दाखवतो आणि तो फोटो बघा. त्या फोटोमध्ये आपल्या देशाचे पंतप्रधान असणारे जे अमानवी आहेत, नॉन बायोलॉजिकल प्राणी, एका फोटोमध्ये ते दिसतायत स्वामी चिन्मयानंद यांच्याबरोबर. त्याच्यानंतर दुसऱ्या फोटोमध्ये कर्नाटकमधले प्रज्वल रेवण्णा, ज्यांच्या लॅपटॉपवरती 3000 पेक्षा जास्त लैंगिक संबंधात ठेवल्याचे व्हिडिओज हे सापडले होते. चिन्मयानंदांवरती बलात्काराचा आरोप होता. त्यानंतरचा फोटो आहे ज्याच्यामध्ये मोदी संसदेमध्ये आहेत आणि त्यांच्या पाठीमागच ब्रिजभूषण सिंग हा जो महिला कुस्तीगिरांचं लैंगिक शोषण करणारा भाजपचा खासदार होता त्याच्यासोबत. त्यानंतर मोदी आणि बाबा राम रहीम तुरुंगात असतात. खुनाचा, बलात्काराचा त्यांच्यावरती आरोप आहेत. वारंवार पॅरोलवर सोडलं जातं. विशेषतः हरियाणामध्ये कुठलीही निवडणूक असली, अगदी पंचायत निवडणुका असल्या तरी बाबा राम रहीमला पॅरोलवरती सोडलं जातं. त्यांनी जागतिक विक्रमच केलेला आहे, एका वर्षात किती दिवस पॅरोलवर बाहेर राहावं याचा. त्यानंतरचा फोटो आहे उत्तर प्रदेशमधले सुप्रसिद्ध बलात्कारी खुनी कुलदीप सेंगर यांना तर मिठीच मारतायत मोदी. त्यांची जन्मठेपेची शिक्षा त्यांना झालेली होती, ती आत्ता हायकोर्टाने रद्द करण्याचा प्रयत्न केला. पण ज्यावेळेला लोकांचा प्रक्षोभ आणि आक्रोश समोर आला त्यावेळेला ते मागे घ्यावं लागलं. आणखीन एक फोटो आहे, याच्यामध्ये ती येलो सर्कल्स केली आहेत. त्यात नरेंद्र मोदी बसलेले दिसत आहेत. बाजूला लालकृष्ण अडवाणी काहीतरी ग्लास मधून पितायत. नरेंद्र मोदींच्या पाठीमागे ब्लर झालेले अमित शहा आहेत आणि उजव्या बाजूला अमित शहांच्या, लालकृष्ण अडवाणींच्या पाठीमागे बाबू बजरंगी आहे. या बाबू बजरंगीचा स्टिंग व्हिडिओ आला होता, ज्यात तो उघड सांगत होता कसं गुजरातमध्ये मुस्लिमांना मारलं आणि मग जजेसच्या बदल्या करून 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 मोदींनी कसं आम्हाला त्याच्यातून सोडवलं, फक्त मोदीच करू शकतात असं त्यावेळेला ते त्या व्हिडिओत बोलले होते. नंतर पुन्हा मोदी आहेत नित्यानंदांच्या बरोबर, तेही बलात्काराचे आरोपी. सुप्रसिद्ध गुरु, ज्यांच्या होळीची रंगपंचमीचे दृश्य खूप गाजली होती आणि जे सुद्धा तुरुंगात शिक्षा भोगत होते आहेत, आसाराम बापू, त्यांच्यावरही बलात्काराचे आरोप, यौन शोषण, लैंगिक शोषण, हे सगळे आरोप त्यांच्यावर. आता हे सांगायचं कारण असं की 30 जानेवारीला एप्स्टीन फाईल मधला एक भाग हा रिलीज झाला, ज्याच्यामध्ये 30 लाख कागदपत्र, 30 लाख जगभरातल्या लोकांबद्दलचे आहेत, अमेरिकेतल्या लोकांबद्दलचे आहेत. त्यात उद्योजक आहेत, लेखक आहेत, विचारवंत आहेत, राजकारणी आहेत, ब्युरोक्रॅट्स आहेत, जगभरातले. आणि त्या एप्स्टीन फाईल्स मध्ये आपल्या नरेंद्र मोदींचा उल्लेख आहे. बरं, एकदा नाहीये, 33 वेळा आहे. आत्ता रिलीज झालेल्या डॉक्युमेंट्स मध्ये अजून बरेच बाकी आहेत यायचे. त्यात नरेंद्र मोदींचा उल्लेख असलेले 33 वेळेला एप्स्टीन फाईल्स मध्ये उल्लेख आलेला आहे. त्याच्यानंतर 2000 व्हिडिओज डिक्लासिफाय झालेत, काहीतरी 20 का 30 हजार फोटोग्राफ्स डिक्लासिफाय झालेत, ते आता पब्लिक डोमेन मध्ये आहेत. त्या वेबसाईटची लिंक पण मी हवं तर डिस्क्रिप्शन मध्ये देतो. जिज्ञासूंनी जरूर ती जाऊन पाहावी, त्यात सर्च करून पाहावं. की मी तर सर्च करून पाहिलं मोदींचं नाव किती वेळेला येतंय, कारण एवढे लक्षावधी कागद बघायचे तर त्याला वेळ लागतो. त्यामुळे आता आज त्यातले काही कागदपत्र फक्त आपण बघणार आहोत. काही व्यक्तींचा संदर्भ असेल, काही तारखांचा संदर्भ असेल. 24च कागद आहेत, जास्त आज मी दाखवत नाहीये, कारण शेवटी आपल्याला मानवी मर्यादा आहे, आपण काय अमानवी नाही. त्यामुळे, आणि हा एरवी असं होतं की मी खूप चिडून म्हणजे माझ्या इमोशन्स खूप त्यात येतात. पण आज मी एकदम मॅटर ऑफ फॅक्ट, अतिशय शांतपणाने या सगळ्या गोष्टी तुमच्या समोर सांगणार आहे आणि त्या कागदपत्रांच्या आधारे सांगणार आहे. आता या एप्स्टीन फाईल्सचे कागद रिलीज झाल्यानंतर
हे एक 3 ओळीचं स्टेटमेंट, 3 ओळीचं भारत सरकारतर्फे, परराष्ट्र मंत्रालयातर्फे जाहीर करण्यात आलं. काय म्हणतंय हे? We have seen reports of an email message from the so-called Epstein files that has a reference to the Prime Minister and his visit to Israel. Beyond the fact of the Prime Minister's official visit to Israel in July 2017, the rest of the allusions in the email are little more than the trashy ruminations by a convicted criminal which deserve to be dismissed with the utmost contempt. त्यांनी सरळ सरळ हे नाकारलंय आणि अत्यंत निंदनीय आहे, अतिशय कठोर शब्दामध्ये निषेध आम्ही करतो वगैरे वगैरे असं त्यात लिहिलेलं आहे. याचा आपण एकदम टप्प्याटप्प्याने बघू. यांनी असं म्हटलंय भारत सरकारनी सो कॉल्ड एप्स्टीन फाईल्स. आता या सो कॉल्ड एप्स्टीन फाईल्स आहेत का? या एप्स्टीन फाईल्स अमेरिकन संसदेमध्ये जो प्रायव्हसी ऍक्ट आत्ता पास झाला 1 महिन्याभरापूर्वी, त्या कायद्यानुसार अमेरिकन सरकारच्या डिपार्टमेंट ऑफ जस्टिस, म्हणजे अमेरिकन सरकारचं जे न्याय खातं आहे, विधी आणि न्याय, त्या खात्यातर्फे कोर्टासमोर असलेले ही कागदपत्र ही डिक्लासिफाय केली गेली, म्हणजे पब्लिकसाठी ओपन केली गेली. तर अमेरिकन सरकारच्या कायदा आणि न्याय या खात्यामार्फत जाहीर केलेले कागद भारत सरकार म्हणतंय सो कॉल्ड एप्स्टीन फाईल, जे न्यायालयात आहेत आणि ज्याच्याबद्दल एप्स्टीनला शिक्षा झाली होती. एप्स्टीन तुरुंगात होता आणि तुरुंगात असतानाच त्याचा संशयास्पद मृत्यू झाला. त्या कागदपत्रांना अमेरिकेतल्या न्यायालयामध्ये सिद्ध होऊन शिक्षा झालेल्या जेफ्री एप्स्टीनच्या कागदपत्रांना भारत सरकार मात्र आता सो कॉल्ड म्हणते, ज्याला अमेरिकेमध्ये कायदेशीर वैधता ऑलरेडी मिळालेली आहे. मुद्दाम हे सांगण्याचं कारण, त्यामुळे हे काही सो कॉल्ड एप्स्टीन फाईल्स नाहीयेत. हे अमेरिकेतले लिगल डॉक्युमेंट्स आहेत, लिगल, कायदेशीर. आता त्यात एक सगळीकडे खूप गाजतोय असा एक खूप खळबळजनक ईमेल जो आलेला आहे आणि ज्याच्याबद्दल हे भारत सरकारने स्पष्टीकरण दिलंय. त्याच्यामध्ये जेफ्री एप्स्टीन हा कोणाला तरी लिहितोय आणि ते बहुतेक जेबर वाय नावाचं कोणतरी आहे. जेबर वाय नावाचा हा एक, काय म्हणता येईल त्याला, कतरमधला ऑइल आणि एनर्जी या क्षेत्रामधला एक एक्सपर्ट आहे, मोठा टॉप एक्झिक्युटिव्ह आहे कतरमधला. आणि त्यात त्यांनी असं म्हटलंय की द इंडियन प्राईम मिनिस्टर मोदी टूक ऍडवाइस, म्हणजे भारताचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी सल्ला घेतला, टूक ऍडवाइस, अँड डान्स्ड अँड सॅंग इन इस्रायल फॉर द बेनिफिट ऑफ द US प्रेसिडेंट. आणि ते अमेरिकेच्या राष्ट्रपतींच्या फायद्यासाठी, फॉर द बेनिफिट ऑफ US प्रेसिडेंट, इस्रायलमध्ये त्यांनी नाचगाणी केली, म्हणजे नाचले. त्याच्यावरती बऱ्याच लोकांनी मीम्स काढले, वेगवेगळे व्हिडिओ त्याच्यावरती चालतायत वगैरे असं. पण इंग्लिशमध्ये एक म्हण आहे, फ्रेज आहे, ज्याला वाक्प्रचार, डान्सिंग टू द ट्यून्स असं ज्याला म्हटलं जातं, की एक माणूस हा ही इज डान्सिंग टू द ट्यून्स ऑफ हिज मास्टर, म्हणजे त्याच्या मालकाच्या म्हणण्यानुसार तो करतो आहे, असं त्याचा अर्थ होतो. तर मी असं नाही म्हणणार की नरेंद्र मोदींनी तिथं, किंवा तोही असं म्हणत नाहीये की नरेंद्र मोदींनी प्रत्यक्ष तिथं नाचणं गाणं केलं, असं असेल तर मला माहित नाही, पण असं मी म्हणत नाहीये. आणि या फ्रेजचा, या वाक्प्रचाराचा अर्थ असा होतो की नरेंद्र मोदींनी सल्ला घेतला. कोणाचा सल्ला घेतला माहित नाही, काय सल्ला घेतला माहित नाही, पण मग त्यांनी काय केलं? ही डान्स्ड अँड सॅंग इन इस्रायल फॉर द बेनिफिट ऑफ द US प्रेसिडेंट. अमेरिकेच्या राष्ट्रपतींच्या फायद्यासाठी त्यांनी इस्रायलमध्ये हे केलं, घेतलेल्या सल्ल्यानुसार, असा त्याचा अर्थ. दे हॅड मेट अ फ्यू वीक्स अगो, इट वर्कड. काही आठवडे आधी ते भेटले होते. म्हणजे नरेंद्र मोदी
आता जे भारत सरकार म्हणतंय की जुलैमध्ये इस्रायलला गेले होते, तर त्याच्या काही आठवडे आधी जून महिन्यामध्ये नरेंद्र मोदी डोनाल्ड ट्रम्पला भेटले होते. त्यानंतर नरेंद्र मोदी इस्रायलला गेले. नरेंद्र मोदी डोनाल्ड ट्रम्पला भेटायला गेलेले असताना त्यांनी कोणातरी माणसाकडून, आपण म्हणू माणसाकडून, कोणाकडून तरी सल्ला घेतला, काहीतरी सल्ला घेतला आणि त्या मिळालेल्या स्वीकारलेल्या सल्ल्याप्रमाणे त्यांनी इस्रायलमध्ये डोनाल्ड ट्रम्प यांच्या फायद्यासाठी काहीतरी केलं. त्या मेलमध्ये पुढे असं म्हटलंय, इट वर्कड. ते काम करून गेलं, त्याचा उपयोग झाला. आता कोणाचा सल्ला घेतला माहित नाही, काय सल्ला घेतला माहित नाही, त्यानुसार इस्रायलमध्ये जाऊन अमेरिकेच्या राष्ट्रपतींच्या फायद्यासाठी काय केलं माहिती नाही. हे कोण सांगू शकतं काय एक्झॅक्टली केलं? हे मोदी सांगू शकतात, किंवा इस्रायलचा नेत्यानेहू सांगू शकतो, किंवा डोनाल्ड ट्रम्प सांगू शकतात. पण याचा अर्थ हा होतो की ट्रम्प यांच्या फायद्यासाठी इस्रायलमध्ये जाऊन यांनी कोणाच्या तरी सल्ल्यावरून काहीतरी केलं, हा त्याचा अर्थ होतो. आता हा एकच कागद आहे का? आणखीन आहेत, आणि खूप जुने आहेत. हा पहिला एक ईमेल बघा. हा जेफ्री एप्स्टीन ला प्रिट्झगर टॉम नावाच्या व्यक्तीने हा ईमेल पाठवलाय 5 जून 2014ला. आणि त्याच्या आधी, इनफॅक्ट त्याच्या पहिला आधी ईमेल खालचा आहे, जेफ्री एप्स्टीननी टॉम प्रिट्झगरला पाठवलाय. आता टॉम प्रिट्झगर कोण? तर टॉम प्रिट्झगर हा अमेरिकेमधला एक बिलियनेर, हजारो करोड मालक, आणि तो प्रिट्झगर नावाची जो फॅमिली आहे प्रचंड मोठी, तिचा तो प्रमुख आहे, चेअरमन आहे. त्या फॅमिलीचे अनेक जगभरात व्यवसाय आहेत. जगभरामध्ये जी हयात नावाची रेस्टॉरंट्स आहेत, त्या रेस्टॉरंट्सच्या चेनचा तो मालक आहे. याच्या व्यतिरिक्त त्याचे मोठमोठ्या क्रूज शिप्स आहेत. $618 कोटी ची त्याची मालमत्ता आहे असं म्हटलं जातं, असं विकिपीडियावरती सापडतं. तर त्याला एप्स्टीननी एक ईमेल पाठवलाय दुपारी 3:53ला. त्यात ते असं म्हणतायत, शुड वी डू इंडिया टुगेदर, जेटली अँड मोदी. म्हणजे जेटली आणि मोदी यांचं काम आता आपण एकत्ररित्या करायचं का? हा ईमेल आहे 5 जून 2014चा. म्हणजे बघा, 26 मे 2014ला नरेंद्र मोदींनी पहिल्यांदा पंतप्रधान पदाची शपथ घेतली. शपथ घेतल्यानंतर हे 9 दिवसामध्ये हा ईमेल पाठवला जातो जेफ्री एप्स्टीन कडून. त्याला प्रिट्झगर असं लिहितो, यू विल हेट इंडिया. तू भारताचा तिरस्कार करशील. आय विल बी अम्युज्ड बाय युअर रिॲक्शन. लेट अस लुक फॉर अ टाइम बट नॉट समर. त्याचा अर्थ असा होतो, म्हणजे पुन्हा हा एक वाक्प्रचार आहे इंग्लिश मधला, लेट्स लुक फॉर अ टाइम नॉट समर. म्हणजे आपण योग्य वेळेची वाट बघू, पण उन्हाळ्याची नाही. इथपर्यंतही वाट बघायची नाही. काय, कशासाठी? शुड वी वर्क इंडिया टुगेदर, जेटली अँड मोदी. आता जेटलींचं तर अचानक निधन झालं, त्यामुळे माहित नाही जेटलींचं याच्यामध्ये काय संदर्भ. त्यानंतर आणखीन एक आहे, हा 27 एप्रिल 2016चा आहे बघा. पुन्हा एप्स्टीन आणि टेरजे आणि ते पुरेव, त्याच्यामध्ये पहिल्यांदा त्याला असं म्हटलं जातं, टेरजे असं लिहितात, जस्ट गॉट अन SMS फ्रॉम पुरेव. आत्ताच पुरेव कडून एक SMS मिळाला. पुरेव म्हणजे कोण? तर पुरेव लुंडेग या नावाचे मंगोलियाचे परराष्ट्र मंत्री होते, मंगोलियाचे. आणि त्यांच्याकडून एक मेसेज आलाय असं ते म्हणतात. हे असं म्हणतात टेरजे. आता टेरजे कोण आहेत? तर टेरजे हे नॉर्वेचे डिप्लोमॅट आहेत. हे नॉर्वेचे डिप्लोमॅट असं सांगतायत एप्स्टेनला की आत्ता असा असा मेसेज आला पुरेवकडून, मंगोलियाच्या परराष्ट्र मंत्र्याकडून, आणि ते असं म्हणतायत, ही इज इन न्यू दिल्ली अँड देअर आफ्टर
he will be on an official visit to Paris to see the finance minister and others use until Monday. Then arriving in London on Monday afternoon, I will see my friend can extend his stay to meet with him on Monday. म्हणजे त्याचा या पहिल्या पॅरेग्राफचा फारसा संबंध नाही, फक्त एवढंच की मंगोलियाचे परराष्ट्र मंत्री भारतात आलेले आहेत आणि ते आज भेटणार आहेत. त्यात पुढे तो मेसेज पुरेवनी टेरजेंना जो मेसेज पाठवलाय तो असा आहे की डिअर टेरजे, I just arrived in New Delhi and has official visit tomorrow whole day and will meet Prime Minister Modi too. I am planning to leave here tomorrow late night and arrive Friday in Paris. मग त्यांनी पुढचं पॅरिसमध्ये लंडनमध्ये काय आहे ते त्यात लिहिलंय. तर त्यात 27 एप्रिलला हे मंगोलियाचे परराष्ट्र मंत्री नॉर्वेच्या एका अधिकाऱ्याला, डिप्लोमॅटला असं लिहितायत की मी दिल्लीत आलेलो आहे आणि मी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची भेट घेणार आहे 27 एप्रिलला. आणि नंतर आपल्याला माहिती आहे की मे महिन्यामध्ये मे 2016ला नरेंद्र मोदींनी मंगोलियाला $1 बिलियन मदत जाहीर केली आणि तेव्हापासून आतापर्यंत सतत करत राहत आहेत. सतत मंगोलियाला भारतातर्फे मदत केली जाते आणि त्यात क्लिअर, म्हणजे तुम्ही हे गुगल करून बघा, त्यात क्लिअर आहे की चायनाचा फॉलआउट जो काही झाला मंगोलिया बरोबर, त्यामुळे मंगोलियाला मदत भारत करतोय. याचा अर्थ भारताने चायना बरोबर पंगा घ्यायला सुरुवात केली होती 2016ला. काही गरज होती का हे करायची? मंगोलिया बरोबर भारताचे कुठलेही राजनैतिक संबंध तोपर्यंत नव्हते. यांनी पहिल्यांदा ती सुरुवात केली. त्याच्यानंतर पुढे आता पुढचं जे संभाषण आहे ते फार इंटरेस्टिंग आहे. आता ते संभाषण आहे जेफ्री एप्स्टीन आणि भारतामधला काही महिन्यापूर्वीच दिवाळा जाहीर केलेला उद्योगपती अनिल अंबानी यांच्यातलं. हे आहे 7 जून 2017चं. त्याच्यामध्ये पहिल्यांदा जेफ्री एप्स्टीन असं लिहितायत की आय एम इन पॅरिस इन जुलै, मे बी कॅचअप, आपण भेटू शकतो कदाचित. पॅरिस म्हणजे फ्रान्समध्ये, फ्रान्सची राजधानी. इथं जेफ्री एप्स्टीन गेला. त्याच्यावरती अनिल अंबानी म्हणतात हो हो नक्की शुअर. नंतर पुन्हा जेफ्री एप्स्टीन अनिल अंबानीला कळवतात की कतर कॉम्प्लिकेटिंग इस्रायल डील, की कतरमुळे इस्रायल बरोबरचा व्यवहार हा कॉम्प्लिकेट होतोय, अडचणी येत आहेत. गेट्स पनिश्ड, त्याची शिक्षा मिळेल. इट इज इझी वन्स यू अंडरस्टँड द प्रायोरिटीज. एकदा तो प्राधान्यक्रम लक्षात आला की ते सगळं सोपं होईल. मग ते असं लिहित आहेत, मोदी डीड वेल इन सेंट पीटर्सबर्ग, कुड प्ले अ जायंट रोल. आता सेंट पीटर्सबर्ग म्हणजे रशियामध्ये. मोदी डीड वेल इन सेंट पीटर्सबर्ग म्हणजे मोदींनी रशियामध्ये असं काय केलं ज्यामुळे जेफ्री एप्स्टीन खुश झाला. आता बघा, जेफ्री एप्स्टीन मूळचा ज्यू, इस्रायलसाठी तो काम करत होता, असे आता सगळे गोष्टी उघड येत आहेत. मोसादसाठी, इस्रायलच्या गुप्तहेर संस्थेसाठी हे आता उघडकीस येत आहे. ते म्हणतात की मोदी आणि राहत होते अमेरिकेत, नागरिकत्व अमेरिकेचं होतं, पण मोदींनी रशियात जे काही केलं ते छान केलं, खूप चांगलं केलं, असं कौतुक ते अनिल अंबानीला सांगतायत. अनिल अंबानीला का सांगतायत माहित नाही. अनिल अंबानी सांगू शकतील की त्यांना का सांगतायत. त्यावर अनिल अंबानी म्हणतात की येस, पॅरिस वॉज इव्हन बेटर विथ इमॅन्युअल. म्हणजे सेंट पीटर्सबर्ग मध्ये मोदींनी जे केलं त्यापेक्षा भारी काम त्यांनी फ्रान्समध्ये केलं, पॅरिसमध्ये, विथ इमॅन्युअल. इमॅन्युअल म्हणजे कोण? इमॅन्युअल मॅक्रॉन, फ्रान्सचे राष्ट्रपती होते, ज्यांच्याबरोबर राफेलचं डील झालं आणि त्या राफेलच्या डीलचा थेट फायदा अनिल अंबानीला झाला, 30,000 कोटी रुपयाचा. आणि हे सगळं एप्स्टीनच्या फाईलमध्ये. म्हणजे मंगोलियाचा परराष्ट्र मंत्री नॉर्वेच्या डिप्लोमॅटला काय लिहितो हे एप्स्टीनकडे पाठवलं जातं. हे अनिल अंबानी आणि एप्स्टीन, आणि त्याच्यामध्ये रशियाचा संदर्भ, पॅरिसचा संदर्भ, हा अप्रत्यक्षरित्या राफेलचा संदर्भ. आता खूप इंटरेस्टिंग आहे. 20 मे 2019
जेफ्री एप्स्टीन पहिल्यांदा असं कळवतायत, मोदी सेंडिंग समवन टू सी मी ऑन थर्सडे. मोदी मला भेटण्यासाठी कोणाला तरी गुरुवारी माझ्याकडे पाठवत आहेत. त्याच्यावरती पुन्हा जेफ्री एप्स्टीन, आता हे जे काळं केलेलं आहे हे आम्ही केलेलं नाही, हे जे डॉक्युमेंट्स अमेरिकन डिपार्टमेंट ऑफ जस्टिसने रिलीज केले, तर डिपार्टमेंट ऑफ जस्टिसनी या लोकांच्या आयडेंटिटीज या गुप्त ठेवाव्या म्हणून त्यांनी रिडॅक्ट केलेल्या आहेत, काळ्या करून ठेवलेल्या आहेत. त्यात असं म्हटलंय, ऍज प्रूफ ऑफ द मांचुरियन आय एम वेटिंग टू सी 2 पेन्स इन इट शर्ट. म्हणजे ऍज अ प्रूफ ऑफ द मांचुरियन. आता द मांचुरियनचा अर्थ काय? द मांचुरियन कॅन्डिडेट नावाची एक टर्म आहे आणि द मांचुरियन कॅन्डिडेटचा अर्थ असा आहे, आणि या नावाचा एक चित्रपट पण निघाला होता. द मांचुरियन किंवा द मांचुरियन कॅन्डिडेट याचा अर्थ असा आहे की जेव्हा एखादा माणूस, म्हणजे माझ्यासाठी समजा एखादा माणूस दुसऱ्या कोणाशी तरी दगाफटका करायला तयार होतो, धोका द्यायला तयार होतो, त्यावेळेला तो माणूस, धोका देणारा, दगाफटका करणारा माणूस माझ्यासाठी द मांचुरियन असतो, त्याला मी द मांचुरियन म्हणतो. आता हे म्हणतायत की मोदी माझ्याकडे भेटायला कोणाला तरी गुरुवारी पाठवतायत आणि त्याच्यावरचं हे स्टेटमेंट आहे, ऍज प्रूफ ऑफ द मांचुरियन आय एम वेटिंग टू सी 2 पेन्स इन इच शर्ट. म्हणजे जर त्यांनी दगाफटका करण्याचं कबूल केलं असेल तर त्याच्या शर्टाला, खिशाला 2 पेन लावलेले असले पाहिजेत पुरावा म्हणून. बघा, म्हणजे आता कोण कोणाला दगा देणार होतं, कशासाठी दगा देणार होतं, कोणाच्या फायद्यासाठी दगा देणार होतं, आणि हा रिडॅक्ट केलेला माणूस कोण, त्याचं नाव झाकलं गेलेलं आहे डिपार्टमेंट ऑफ जस्टिसने. आणि पुढे पुन्हा जेफ्री एप्स्टीन त्याला लिहितो, वेन ही वॉक्स अप द स्टेअर्स ऑन एअरफोर्स वन. एअरफोर्स वन हे अमेरिकेच्या राष्ट्रपतींचं विमान. आय एक्सपेक्ट टू सी वन ऑफ दोज ओपनिंग्स, हे त्याच्यामध्ये त्यांनी म्हटलं. आता याचा अर्थ कोण कोणाला दगा देणार होतं, नाव होतं मोदींचं डायरेक्टली आलेलं आहे. त्यामुळे मोदी कोणाला तरी दगा द्यायला, धोका द्यायला, कोणाच्या तरी विरोधात जायला, हे मोदींनी मान्य केलं होतं का? कोणाच्या विरोधात जायला, कोणाच्या सांगण्यावरून, कोणाच्या फायद्यासाठी? हे इंटरनॅशनल पॉलिटिक्स आहे, हे लोकल नाही आहे की केशुभाई पटेलांना फसवलं किंवा शंकरसिंग वाघेलांना फसवलं, इथं कोणाला तरी नितीन गडकरींना अडकवलं, असं नाही आहे. हे इंटरनॅशनल पॉलिटिक्स आहे. आणि ही मेल कॉन्व्हर्सेशन पुन्हा 20 मे 19चं आहे. गुगल करून पहा 20 मे 19ला काय चाललं होतं. मग 24 मे 2019चं पुन्हा हे एक संभाषण, पुन्हा ते अनिल अंबानी आणि जेफ्री एप्स्टीन यांच्यातलं. आता या संभाषणात पहिल्यांदा जेफ्री एप्स्टीन म्हणतो, टुडे वॉज अ ट्रीट, नाईस सीइंग यू. ग्रेट, थँक्स. I think Mr. Modi might enjoy meeting Steve Bannon. You all share the China problem. स्टीव्ह बेनन हे चीफ ऑफ स्टाफ होते डोनाल्ड ट्रम्पचे, व्हाईट हाऊसमध्ये पहिल्या टर्मला डोनाल्ड ट्रम्पच्या. पुन्हा तो लिहितो, आय एम इन पॅरिस स्टार्टिंग संडे, होप यू आर वेल. आता ही 24 तारीख काय आहे? 24 मे 2019. 23 मे 2019ला नरेंद्र मोदी दुसऱ्यांदा पंतप्रधान म्हणून निवडून आले. सगळं ते पुलवामा झाल्यानंतर. आणि 20 तारखेला ज्यावेळेला निवडणुका चालू होत्या, 20 मेला, तो आधीचा जो फोटो होता की त्यात ते मंचुरियनचा उल्लेख आहे. हे पुढचं आणखीन एक संभाषण आहे. ह्याच्यामध्ये पुन्हा स्टीव्ह बेनन आणि जेफ्री एप्स्टीन मधला, कॉल मी ऑन दिस लाईन वेन ही गेट्स देअर. तो तिथे येईल त्यावेळेला मला फोन या लाईनवरती कळव. जेफ्री एप्स्टीन त्यांना कळवतो 24 मेला, 24 मे 2019ला, निकालाच्याच दिवशी. रिअली इंटरेस्टिंग मोदी मीटिंग, ही वॉन विथ ह्यूज मॅन्डेट. मोठ्या
मार्जिननी नरेंद्र मोदींना बहुमत मिळालेलं आहे. हिज गाय सेड, म्हणजे मोदींचा माणूस असं म्हणाला, दॅट नो वन इन वॉशिंग्टन स्पीक्स टू हिम, की वॉशिंग्टनमध्ये मोदींशी कोणीही बोलत नाही. हाऊएव्हर हिज मेन एनिमी इज चायना. पण तरीही वॉशिंग्टनमध्ये मोदींशी कोणीही बोलत नसलं तरीही त्यांचा मुख्य शत्रू हा चायना आहे. अँड देअर प्रॉक्सी इन द रिजन पाकिस्तान, आणि पाकिस्तान चायनाच्या बरोबर. दे विल होस्ट G20 इन 2022. टोटली बाईज इन टू युअर व्हिजन. म्हणजे स्टीव्ह बेननला असं सांगतायत जेफ्री एप्स्टन, तुमची जी व्हिजन आहे त्याला मोदी कम्प्लिटली मान्य करत आहेत. यू शुड ऑल्सो नो दॅट एना डोनाल्डसन डज नॉट फॉल अंडर द फंक्शनल एक्झेम्पशन. हे काय माहित नाही कोण आहे, पण मोदी मोठ्या मार्जिननी जिंकून आलेले आहेत. ते त्यांच्याशी वॉशिंग्टनमध्ये कोणीही बोलत नसलं तरी चायना आणि पाकिस्तान हे त्यांचे शत्रू आहेत असं ते म्हणतायत. नशीब असं म्हणतायत. या 24 मे 2019ला निदान मोदी एवढं म्हणत तरी होते की चायना शत्रू आहे. पण चायना शत्रू आहे हे अमेरिकेतल्या जेफ्री एप्स्टीन सारख्या माणसाला माहिती. कोण जेफ्री एप्स्टीन? जो सिरियल बलात्कारी होता, ज्याच्यावरती 13-14 वर्षाच्या मुलींचं लैंगिक छळ, लैंगिक शोषण, बलात्कार हे करण्याचे ज्याच्यावर आरोप होते, ज्याच्यासाठी त्याला शिक्षा झाली, अशा जेफ्री एप्स्टीन बरोबर हे भारताचे परराष्ट्र संबंध कोणाबरोबर डिस्कस केले जात होते? जेफ्री एप्स्टीन बरोबर. इथं गोपनीयतेच्या शपथा घेतात, त्याचं काय लोणचं घालतात का त्या गुजराती ढोकळ्यांमध्ये खातात गोपनीयतेच्या शपथेला? आता पुन्हा 24 मेचाच जेफ्री एप्स्टीनचा मेसेज, आय मेसेज, त्यात त्यांनी म्हटलंय, कोणाला तरी सांगितलंय, मोदी ऑन बोर्ड. म्हणजे मोदी आपल्याशी संपूर्णपणे सहमत आहेत आणि आपल्याबरोबर या संदर्भात काम करायला तयार आहेत. कोणाबरोबर? या सिरियल रेपिस्ट बलात्कार्याबरोबर. ऑन बोर्ड असा हा बलात्कारी म्हणतोय. मोदी ऑन बोर्ड. हा लहान लहान मुलींचं लैंगिक शोषण करणारा म्हणतोय. मोदी ऑन बोर्ड. आणि ज्याला कोणाला म्हणतोय तो म्हणतोय येस. आता अशा सगळ्या भानगडींमध्ये कोणतरी एक माणूस असतो ना, जो दुवा म्हणून काम करतो, ज्याला ग्रामीण मराठीमध्ये किंवा रफ भाषेमध्ये फार असभ्य शब्द आहे, पण हे जे मध्यस्थाचं काम करणारा माणूस असतो, त्याच्या पण खूप आहेत मेल्स. त्याचंही नाव खूप वेळेला आहे. ते भारताचे अमेरिकेमध्ये, युनायटेड नेशन्समध्ये अँबॅसेडर म्हणून काम केलेले आहेत. आता नरेंद्र मोदींच्या मंत्रिमंडळात मंत्री आहेत. हरदीप सिंग पुरी. हे हरदीप सिंग पुरी 23 जून 2014 नरेंद्र मोदी पंतप्रधान होऊन 27 दिवस झाले होते. 1 महिना पण पूर्ण झाला नव्हता. त्यात हरदीप सिंग पुरी 2014 साली जेफ्री एप्स्टीनला मेल पाठवतायत आणि त्याला सांगतायत की जस्ट सॉ युअर मेसेज ऑन रिटर्निंग टू दिल्ली जेफ्री. हे मुद्दाम उल्लेख महत्वाचे आहेत की जेफ्री, तुझा मेसेज दिल्लीला आत्ता पोहोचल्यानंतर पाहिला. म्हणजे एप्स्टेनला, जो अब्जाधीश होता अमेरिकेतला, त्याला जेफ्री म्हणावं इतके हरदीप पुरींचे संबंध होते. ते म्हणतात, विल बी हॅपी टू असिस्ट अँड फॅसिलिटेट रीड हॉफमन्स व्हिजिट वॉर्मली. म्हणजे रीड हॉफमनची भारतामधली व्हिजिटमध्ये, त्याच्या प्रवासादरम्यान, भेटीदरम्यान त्याला सगळी मदत करायला आणि फॅसिलिटेट करायला मी तयार आहे. कोण रीड हॉफमन? लिंक्डइन आहे ना, त्या लिंक्डइनचा संस्थापक, चेअरमन, प्रमुख, काय म्हणा त्याला, तो रीड हॉफमन. त्याच्यानंतर 9 ऑक्टोबर 2014
ते परत बरंच मोठं कॉन्व्हर्सेशन आहे आणि त्याच्यामध्ये पहिल्यांदा हे 9 ऑक्टोबरला शेड्यूल आहे जे लेस्ली ग्रॉफ ही जेफ्री एप्स्टीनला पाठवते आणि त्यात तिने असं म्हटलंय त्याचं शेड्यूलमध्ये की आज रात्री संध्याकाळी 5:15 वाजता अपॉइंटमेंट विथ मॉर्ट झुकरमन ऍट एप्स्टेन्स रेसिडेन्स. नंतर 6 वाजता टेक होम अ न्यूड इव्हेंट ऑन सॉथबीज कॉकटेल्स सायलेंट अँड लाईव्ह ऑक्शन. याचा अर्थ काय? टेक होम अ न्यूड म्हणजे एक नग्न एक विवस्त्र घरी सोबत घेऊन जा असा सायलेंट अँड लाईव्ह ऑक्शन लिलाव हा होणार आहे सॉथबीज कॉकटेल्स नावाचं जे रेस्टॉरंट आहे तिथे. हे जेफ्री एप्स्टीनला त्याचं शेड्यूल सांगते. मग सॉथबीजचा पत्ता देते यॉर्क अव्हेन्यू. नंतर जोजो विल ड्राईव्ह यू म्हणजे जोजो नावाचा कोण आहे तो तुला घेऊन जाईल तिथपर्यंत. मग हा इव्हेंट 6 ते 9 आहे. 3 तास जाताना घरी एक नग्न घेऊन जा हा जो लिलाव होता या लिलाव 3 तास चालणार होता. मग 9 वाजता डिनर. मग 10 ऑक्टोबरचा कार्यक्रम लिहिलाय. मग 10 ऑक्टोबरच्या कार्यक्रमामध्ये 10:30 वाजता सकाळी अपॉइंटमेंट विथ हरदीप सिंग पुरी आणि ती अपॉइंटमेंट 12:15 वाजेपर्यंत म्हणजे 1.25 तास. 12:15 वाजता मग लंच कोणाबरोबर तरी जेफ्री एप्स्टीन करणार होता. पण 2.25 तास म्हणजे जेफ्री एप्स्टीन एक दिवस आधी 3 तास एका घरी नग्न घेऊन जा टेक होम अ न्यूड या लिलावामध्ये 3 तास भाग घेतात आणि मग 2.25 तास हरदीप सिंग पुरींबरोबर मीटिंग करतात. काय करतात माहित नाही. 2014ला हे काय झालं या बैठकांमध्ये हे नरेंद्र मोदींच्या हरदीप सिंग पुरींनी सांगायला पाहिजे आता देशासमोर. पुन्हा 24 ऑक्टोबर 2014 24 ऑक्टोबर 2014ला पुन्हा भारताचे रिटायर्ड अँबॅसेडर प्रमोद बजाज हे जेफ्री एप्स्टीनला कळवतात की हरदीप सिंग पुरींचा मेलचा संदर्भ देऊन विथ रेफरन्स टू युअर मेल टू अँबॅसेडर हरदीप पुरी वी विल बी व्हेरी हॅपी टू असिस्ट विथ द व्हिसा. दिस डेज द व्हिसा प्रोसेस इज डन ऑनलाईन. तर कोणाला तरी व्हिसा हवाय असं जेफ्री एप्स्टीननी म्हटल्यानंतर हरदीप सिंग पुरी परराष्ट्र खात्यामधल्या न्यूयॉर्कचा हाय कमिशनर वॉशिंग्टन डीसी मधला अँबॅसेडर या सगळ्यांना कामाला लावून देतात आणि ते सगळे जेफ्री एप्स्टीनला कळवतात की आम्ही करायला तयार आहोत, आम्ही करू, हवी ती मदत करू, कॉन्टॅक्ट करायला सांगा वगैरे वगैरे. हे सांगायचं कारण काय की हरदीप सिंग पुरी हा जेफ्री एप्स्टीनच्या किती जवळ होता. आता त्याच्या पुढच्या मेल मध्ये हे इंटरेस्टिंग आहे. त्यात हरदीप सिंग पुरी असं लिहितात, डिअर जेफ. यात त्या दोघांची जवळीक किती होती हे लक्षात येतं. डिअर जेफ, सीझन्स ग्रीटिंग्स. प्लीज लेट मी नो व्हेन यू आर बॅक फ्रॉम युअर एक्झॉटिक आयलंड. म्हणजे हे सगळं कांड जेफ्री एप्स्टीन त्याच्या ज्या बेटावर करायचा त्याची माहिती आता सगळीकडे उघडकीस येते. त्या बेटावर काय काय होतं, कसं केलेलं होतं वगैरे. तिथं मुली कशा प्रायव्हेट प्लेननी नेल्या जायच्या आणि तिथं त्यांचं कसं लैंगिक शोषण व्हायचं, ऑर्गी बिर्गी सगळं डिटेल वर्णन आहे त्याच्यात. हरदीप पुरी त्याला लिहित आहे, डिअर जेफ, तुझ्या त्या बेटावरून अय्याशी करण्याच्या बेटावरून ज्या वेळेला तू परत येशील तेव्हा मला नक्की कळव. आय वुड लाईक टू कम अक्रॉस फॉर अ चॅट अपार्ट फ्रॉम गिव्हिंग यू सम बुक्स टू एक्साइट अँड इंटरेस्ट इन इंडिया. म्हणजे आल्यानंतर मला कळव, मला जस्ट काही गप्पा मारण्यासाठी तुझ्याकडे यायचं आहे, यायला आवडेल आणि त्या व्यतिरिक्त भारतामधला तुझा इंटरेस्ट एक्साइट होईल अशी काही बुक्स तुला द्यायचे. आता बुक्स हा कोडवर्ड होता का मला माहित नाही, हे पण हरदीप सिंग पुरी सांगू शकतात. हा मेल पाठवल्याबरोबर जेफ्री एप्स्टेनचा ईमेल आहे, त्याला उत्तर येतं, आय वॉज रायटिंग टू यू, अमेझिंग. आय स्पोक टू रीड हॉफमन, आणखीन एक जण आहे,
पण मी तुला लिहितच होतो. आश्चर्यकारक आहे. त्याच्यावरती हरदीप सिंग पुरी जेफ्री एप्स्टीनला म्हणतात टेलिपथी इंडीड. म्हणजे एक्झॅक्टली आपण दोघं एकसारखाच विचार करत होतो. इतकं आपल्या सूर जुळलेले तारा जुळलेले आहेत. टेलिपथी. इतकं तारा जुळलेल्या होत्या हरदीप सिंग पुरीच्या या बलात्कार्याबरोबर, या सिरियल रेपिस्ट बरोबर. तो मोदींचा केंद्रीय मंत्री आहे आता. एवढ्या तारा जुळल्या होत्या, एकरूप झाले होते. त्याच्यावरती तो पुन्हा म्हणतो, गिव्ह मी अ शाउट व्हेन यू आर बॅक. परत येशील तेव्हा एकदा मला सांग, एक हाक मला दे. अँड हॅव फन. आणि मजा कर. नॉट दॅट यू रिक्वायर एनकरेजमेंट फ्रॉम अदर्स फॉर दॅट. म्हणजे हॅव फन हे सांगण्यासाठी तुला इतर कोणाकडून प्रोत्साहन देण्याची खरं तर काही गरज नाहीये. टेलिपथी हरदीप सिंग पुरींची. याचा अर्थ जेफ्री एप्स्टीनच्या त्या आयलंडवरती कुठल्या प्रकारची मजा होत होती हे हरदीप सिंग पुरीला माहिती होतं. चांगलं माहिती होतं. कारण तो त्या बेटाचं वर्णन एक्झॉटिक आयलंड म्हणून करतो. तुझा इंटरेस्ट एक्साइट होईल असं काहीतरी तुला द्यायचंय भारतातून आणलेलं हे सांगतात. हे 24 डिसेंबर 2014. मग पुन्हा फेब्रुवारी मधले काही आहेत 2015चे, की इतक्या वाजता अपॉइंटमेंट आहे, हरदीपला बोलवलेलं आहे जेफ्री एप्स्टीननी. ते असिस्टंट कळवते. मग पत्ता कळवला जातो की कुठे भेटायला ये. हरदीप टू अराइव्ह इन न्यूयॉर्क टुडे फ्रॉम इंडिया. असं जेफ्री एप्स्टीनची असिस्टंट कोणाला तरी कळवते. मग 2 वाजता त्याची अपॉइंटमेंट ऍट सम कोणाबरोबर ते झाकलंय अपॉइंटमेंट. म्हणजे हरदीप सिंग पुरीची अपॉइंटमेंट जेफ्री एप्स्टीन ठरवत होता की हरदीप सिंग पुरी दुपारी 2 वाजता कोअर क्लब नावाच्या एका क्लबमध्ये न्यूयॉर्कला कोणाला भेटणार आहे हे एप्स्टीनची असिस्टंट कळवते कोणाला तरी. आणि तो पत्ता कळवते मेडिसनचा. 8:30 वाजता ही विल डिपार्ट फ्रॉम न्यूयॉर्क. हे सगळं असंच आहे. मग काही वेळेला अपॉइंटमेंट 11ची ठरलेली असते, ती 10:30 वाजता केली जाते. त्याला सुद्धा लगेच हरदीप सिंग पुरी तयार होतात. पुन्हा हरदीप सिंग पुरीला ते कळवतात, जेफ्री एप्स्टीनचं मेल जातात. ते म्हणतो की आय एम इन इंडिया बॅक अराउंड 10 एप्रिल. 10 एप्रिलला मी परत येईन. मग पुन्हा त्याच्यावरती ते लिहितात की लेट मी नो वेन यू आर इन टाउन अँड हॅव टाइम फॉर अ कॉफी वगैरे वगैरे. हे सगळं कॉन्व्हर्सेशन 2015चं. मग 2016चं पुन्हा जेफ्री इज इन न्यूयॉर्क टुडे टुमॉरो अँड थर्सडे. माइट यू हॅव टाइम टू कम बाय अँड सी हिम. त्याला येऊन भेटू शकतोस का. मग 2017 मध्ये हॅलो हरदीप, मे यू बी अवेलेबल टू कम सी जेफ्री ऑन फ्रायडे मे 19th at 11 AM. 19 मेला सकाळी 11 वाजता भेटायला येशील का. पुन्हा पत्ताही कळवला जातो. मग पुन्हा वेळ कळवली जाते. मग तो म्हणतो की येस आय विल बी देअर बाय 10:30. जेफ्री एप्स्टीनची सेक्रेटरी लिझली ग्रॉफ ही हरदीप सिंग पुरीला एक मेल पाठवते आणि त्यात ती असं त्याला म्हणते, हॅलो हरदी. हॅलो हरदी. म्हणजे हरदीप पण नाही म्हणत, हरदी. लाडानी त्या म्हाताऱ्याला हरदीप सिंग पुरीला, नरेंद्र मोदीचा केंद्रीय मंत्री आहे. डिअर हरदी, हॅलो हरदी, विल बी देअर ॲट 11 AM. हे सगळं म्हणजे मी जितकं माध्यमाच्या आणि माझ्या सभ्यतेच्या मर्यादेत बसतं तेवढंच दाखवतोय. त्याच्यानंतर एक ईमेल आहे. तो ईमेल जेफ्री एप्स्टीनला लिहिलेला आहे. त्याच्या सब्जेक्टमध्ये लिहिलंय पॉल. पॉल कोण मला माहित नाही. त्यात लिहिलंय की हे
पुढचं रिडॅक्ट केलंय. थँक्यू फॉर हॅव्हिंग डिनर विथ मी. माझ्याबरोबर रात्रीचं जेवण घेतल्याबद्दल धन्यवाद. आय रिअली एन्जॉयड मीटिंग यू. तुला भेटायला मी खूप एन्जॉय केलं तुला भेटणं. यू आर व्हेरी स्वीट, ग्रेसफुल, ब्युटिफुल अँड हॉट. प्रिपेअर फॉर युअर स्लेव्हिंग टुमॉरो. तू खूप सुंदर आहेस, गोड आहेस, ग्रेसफुल आहेस, हॉट आहेस. आणि उद्या स्वतःला स्लेव्ह बनवून घ्यायला तयार हो. हा त्या लैंगिक शोषणांमधला एक खेळ आहे, स्लेविंग. त्याच्यात पुढे लिहितो गुड आणि स्लेविंग टुमॉरो अँड गुड नाईट बेब. अँड मग लिहिलंय बाय स्लेविंग ही मेंट रोईंग. त्याच्या पुढे मग जेफ्री एप्स्टीनचं आहे. नॉट शुअर वी लाईक दिस काइंड ऑफ लँग्वेज, बेब अँड हॉट एटसेट्रा, वॉज मोर पोलाइट ड्युरिंग डिनर. ही अशी भाषा आपण अशा संभाषणामध्ये वापरणं ईमेलच्या, हे योग्य मला वाटत नाही, आवडत नाही. ही इज हॅव्हिंग अ बिग पार्टी ॲट हिज हाऊस टुमॉरो. प्रमोटर्स इन्व्हाइट मोस्ट ऑफ द क्राऊड. ही नोज मोदी. told a funny story about another Indian high rank official here in New York. न्यूयॉर्क मधल्या आणखीन एका उच्चपदस्थ भारतीयाची एक गमतीदार माहिती सांगितली. ट्राईंग टू ब्राईब पोलिसमन. पोलीस अधिकाऱ्याला लाच देण्याचा प्रयत्न करत आहे. ही नोज मोदी. हे सगळं वरती बेब, हॉटबीट सगळं झाल्यानंतर आता मला सांगा, हे फक्त 24 फोटो दाखवले. आणि पहिल्यांदा मी असं म्हटलं की मी अतिशय गंभीरपणाने बोलणार आहे, कारण हे सगळं इतकं लाजिरवाणं, इतकं शर्मिंदा करणारं आहे या देशासाठी. आणि याच्याबद्दलची स्पष्टीकरणं देण्याऐवजी सो कॉल्ड म्हणतं भारत सरकार. आता जगभरातल्या सगळ्या देशांनी हे वाचलं ना हो. सगळ्या जगातल्या, नेपाळच्या, भूतानच्या, बांगलादेशच्या, श्रीलंकेच्या, म्यानमारच्या, इतक्या जवळपासून सर्व देशांमधल्या जगातल्या नेत्यांनी, पंतप्रधानांनी, राष्ट्रपतींनी, त्या ठिकाणच्या लष्कर प्रमुखांनी, सगळ्यांनी हे वाचलं. आणि हा मोसादसाठी काम करत होता एप्स्टाईन. त्यामुळे हे सगळं मोसादकडे सुद्धा आहे, इस्रायलकडे सुद्धा आहे, हे डोनाल्ड ट्रम्पकडे सुद्धा आहे. कारण आता तर त्याचंच सरकार आहे, त्यांचेच या एक एक गोष्टी डिक्लासिफाय करतायत. आणि म्हणून डोनाल्ड ट्रम्प पहिल्यांदा भारताला सांगतो, व्हेनेझुएलाकडून ऑइल घेऊ नका, आपण घेणं बंद करतो. मग डोनाल्ड ट्रम्प सांगतो रशियाकडून ऑइल घेणं बंद करा, आपण बंद करतो. मग डोनाल्ड ट्रम्प सांगतो की 50% टेरिफ लावेल, भारत चूप बसतो. मग व्हेनेझुएलावरती अमेरिका हल्ला करतो, व्हेनेझुएला ताब्यात घेतो. मग डोनाल्ड ट्रम्प सांगतो आता भारत व्हेनेझुएलाकडून ऑइल घेईल, भारत अमेरिकेकडून ऑइल घेईल. आणि आपण सगळं मान्य करतो चुपचाप. जी हुजूर, जी हुजूर, जी हुजूर. ही सगळी गुलामी का? एप्स्टीन फाईल्स. तो नादान आणि मूर्ख एक आहे ना मुंबईत, विवेक अग्निहोत्री. काश्मीर फाईल्स, केरला स्टोरी. आता कर ना एप्स्टीन फाईल्स. एप्स्टीन फाईल्स वरती एक पिक्चर येऊच दे. त्याला सेन्सॉर बोर्डनी नुसतं ए नाही, AAA सर्टिफिकेट जरी दिलं ना तरी ते भयानक असेल बघण्यासाठी. इतकी त्या एप्स्टीनची कांड आहेत, इतकं अश्लील पार्ट्या त्या केलेल्या आहेत, इतकं अश्लील लैंगिक शोषण झालेलं आहे, घाणेरडी वर्णन आहेत.
अत्यंत घाणेरडी वर्णन आहे, जी अजिबात बोलू आणि दाखवू शकत नाही. पण म्हणून ती लिंक टाकतोय मी. बघा, जमेल तितक्या वेळेला जाऊन पहा. नाही महिनाभर कुठला पिक्चर पाहिला, नाही महिनाभर कुठली टेलिव्हिजन सिरियल पाहिली, नाही महिनाभर इजी न्यूज पाहिलं, ते बघा. एप्स्टीन फाईल्स मधले सगळे रंगढंग आणि कुठला थर्ड क्लास कॅरेक्टरचा तो माणूस जेफ्री एप्स्टीन. 13-14 वर्षाच्या मुलींवरती बलात्कार, लैंगिक शोषण, खून, पेडोफाईल, आणि त्याच्याबरोबर हे भारताच्या केंद्रीय मंत्र्यांचे संबंध, अँबॅसेडर्सचे संबंध, पंतप्रधानाचे इतक्या वेळेला उल्लेख, भेटी. त्या जेफ्री एप्स्टाईनकडे यांनी माणूस पाठवणं काय. देश स्वतंत्र झाल्यापासून आतापर्यंत 2014 पर्यंत 67 वर्षात या देशाच्या एकाही पंतप्रधानाला ब्लॅकमेल करायची जगात कोणाची हिंमत नव्हती. जगात. भारत अत्यंत दरिद्री आणि गरीब होता, पण अत्यंत पराकोटीचा स्वाभिमानी होता. तिथपासून ते भारत एक प्रगत राष्ट्राच्या दिशेने जायला निघालं, एक विकसित राष्ट्र होण्याच्या दिशेने निघालं. 2014 पर्यंत आर्थिक उदारीकरण आणलं, परकीय गंगाजळ वाढवली, मनमोहन सिंगांचं नेतृत्व जगाने मान्य केलं. G7 बोलवत होते, G20 बोलवत होते, त्यांच्या आर्थिक अडचणी सोडवण्यासाठी यांची मदत मागत होते. भारताने नाही कधी कटोरा पसरला, आणि भारताच्या पंतप्रधानाकडे कायम सन्मानाने आणि अदबीनेच पाहिलं गेलं. आता शिसारी येते, किळसवाणं वाटतंय. तुम्हाला काय वाटतं या सगळ्याबद्दल? व्हिडिओ पूर्ण बघा, परत परत बघा, आणि जास्तीत जास्त लोकांना हा व्हिडिओ पाठवा आणि बघा. ही अत्यंत लाजिरवाणी अपराध्यासारखी मान खाली घालून भारताने जगात जगायचंय का? आणि ही वेळ आणणाऱ्या माणसाला, हे साधन सुचिता चारित्र्यन चेहरा सांगणारे राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे भामटे हटवणार आहेत का या पंतप्रधान? थोडी जरी चाड असेल, ज्या मूल्यांचा ढोंग 100 वर्ष संघ करत आला, त्या मूल्यांच्या समोर आज एक अत्यंत नैतिकदृष्ट्या भ्रष्ट असा माणूस त्यांनी पंतप्रधानावर पदावर बसवलाय. हटवणार का ते? हिंमत आहे का त्यांच्यात ही? तुम्हाला काय वाटतं याबद्दल खरोखर लिहा, आणि खरोखर लाखो लोकांपर्यंत हा व्हिडिओ पोचवा. लाखो लोकांनी या व्हिडिओला लाईक करा, आणि जास्तीत जास्त जणांना चॅनल सबस्क्राईब करायला सांगा. आणखीनही जसजसे नवीन नवीन कागद सापडत जातील, मिळत जातील, हे मी वाचतोच आहे कारण रोज, तसतसं नवीन नवीन प्रकरणं तुमच्या समोर घेऊन येईनच. पण लाज वाटते हे करताना पहिल्यांदा, असं सांगतो. आत्ताच्या भागात इतकंच. धन्यवाद.